कपिल सिब्बलांचा सर्वात मोठा डाव, निवडणूक आयोगाचं पितळ उघड पाडलं, दस्तऐवजावरील सही शिक्काच दाखवला. शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतची अंतिम सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून ठाकरेंच्या शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल हे न्यायालयात बाजू मांडत आहेत. त्यामध्ये निवडणूक आयोगाकडून चुकीच्या पद्धतीने शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदेंना देण्यात आल्याचं त्यांनी म्हटले. त्यानंतर आजही त्यांच्याकडून सरन्यायाधीशांसह खंडपीठासमोर युक्तिवाद केला जात आहे. त्यामध्ये सिब्बल यांनी आज निवडणूक आयोगाचं पितळ उघड पाडल्याचं दिसून आलं. कृपया 4 एप्रिल ही तारीख आणि आयोगाचा शिक्का पहा, ही 2018 मधील बाब आहे, असं म्हणत सिब्बल यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केलेत. नेमकं घडले काय ते सविस्तर पहा. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. कपिल सिब्बल यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगाची पिसं काढली. हा पिसं काढणं हा जो शब्द आहे गेल्या 3-4 दिवसापासून ज्यावेळेस हा माध्यमांवर वापरला जातोय, शिंदे गटाच्या कित्येक नेत्यांमध्ये ती तळपाईची आग त्यांची मस्तकात जाते. पिसं काढली आम्हाला तुम्ही कसं काय म्हणू शकता? समोरच्यांकडनं कुठेही या सगळ्या गोष्टींना थांबवण्यात येत नाहीये. याचं कारण सांगतो, बोलण्यासाठी काहीतरी असायला हवं. मला पाहायचंय नेमकं एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाचे वकील नेमकं माननीय सुप्रीम कोर्टामध्ये काय युक्तिवाद करतील. जॉयमाला बागची यांनी एक प्रश्न विचारला. विधिमंडळ पक्षात असलेली फूट बघा बरं का, बारीक आहे का, विधिमंडळ पक्षात असलेली फूट ही राजकीय पक्षात सुद्धा सरकली नसेल का? तुम्हाला असं का वाटतं राजकीय पक्षात फूट नव्हती, फक्त विधिमंडळ पक्षामध्ये फूट होती? ही फूट राजकीय पक्षात सुद्धा गेली असेल की? त्यावर कपिल सिब्बल काय म्हणाले? कपिल सिब्बल म्हणतात, विधिमंडळ पक्षातली फूट ज्या जून महिन्यात, जो 21 जूनचा दाखला त्यांनी दिला, 21 जून 2022, ज्यावेळेस ही फूट घडली त्यावेळेस ती फक्त विधिमंडळ पक्षात होती. त्यानंतर निवडणूक आयोगाने जे नाव आणि चिन्ह बहाल केलं तो फेब्रुवारी महिना 2023चा, म्हणजे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, 7 महिने. या 7 महिन्यांच्या काळामध्ये ज्या घटना घडल्या महाराष्ट्रामध्ये त्या पाहण्यासारख्या आहेत. त्या 7 महिन्यांच्या आतमध्ये एकनाथ शिंदे हे नेमके कोणत्या पक्षाचे मुख्यमंत्री झाले हे कोणालाच कळलं नाही. लक्षात घ्या तुम्ही. आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर कुठले एक्सटर्नल फॅक्टर असतात, न्यायमूर्ती, आपण आणि मी हे चांगलं जाणतो. कुठल्या एक्सटर्नल फॅक्टरवर पक्षातली माणसं घेतली जातात, कुठल्या एक्सटर्नल फॅक्टरवर पक्षातले आमदार खासदार घेतले जातात, हे काही वेगळं सांगायची गरज नाही. त्यामुळे ज्या इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने विधिमंडळ पक्षाच्या फुटीच्या आधारावर पक्षचिन्ह नाव एकनाथ शिंदेच्या गटाला देऊ केलं, त्यानंतर त्यांचा मुख्यमंत्री झाला आणि त्यानंतर त्या मुख्यमंत्री पदाच्या बळावर राजकीय पक्षामध्ये फूट घडवून आणण्याचे जे प्रयत्न झाले, हा नंतरचा क्रोनॉलॉजीचा भाग आहे. तोपर्यंत राजकीय पक्षात फूट नव्हती. आजच्या संपूर्ण याचिकेतला तो सगळ्यात महत्वाचा मुद्दा, ज्यावर कपिल सिब्बल यांच्याकडनं एक असं बोलणं झालं की जे काही 2 दस्तावेज म्हणा, डॉक्युमेंट्स म्हणा, जे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे एकनाथ शिंदेच्या गटाच्या वतीने त्यावेळेस ठेवण्यात आले होते, त्यांना कचऱ्याच्या डब्यात टाकलं तरीही कमी होणार नाही. 21 जून 2022 ज्यावेळेस एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाने तिकडून गुवाहाटीतून व्हीप म्हणजे बघा सुरत वया गुवाहाटी असा जो प्रवास झाला, त्या 2 दिवसांच्या दरम्यान मध्ये तिकडून गुवाहाटीतून तुम्ही म्हणजे राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक घेतली. सगळ्यात महत्वाची गोम इथे, तुम्ही ज्यावेळेस पक्षप्रमुखांचे अधिकार काढून घेतलेत आणि जे कशाच्या आधारावर, म्हणजे गटनेता पक्षप्रमुखांचे अधिकार काढून घेतो. बघा बरं का ही सगळी घटना कशी चालली आहे. तुम्ही तिकडे राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक घेतली. कोण होतं राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला? 2 नेते, 13 पैकी 2 नेते आणि 33 पैकी 7 उपनेते, जे स्वतः आमदार खासदार होते. खासदार म्हणण्यापेक्षा आमदार होते. त्या 7 पैकी स्वतः आमदार, म्हणजे लेजिस्लेचर पार्टीचाच ते भाग होते. इथेच कळतं पक्ष कुठे आहे. मग ही अशा प्रकारची आकडेवारी असताना मी हे सगळं तुम्हाला पुढे सांगेल. तुम्ही तिथे ठराव पारित करता आणि पक्षप्रमुखांना तुम्ही बाजूला करता आणि मी मुख्य नेता, मी स्वतः मुख्य नेता आहे आणि आता शिवसेना या राजकीय पक्ष, या पक्षाचा मी मुख्य नेता, मी प्रमुख. ह्याच गोष्टीवर तिथे आज घमासान घडलं. आणि तुम्ही कालही ऐकलं असाल, 1999 चीच घटना आम्ही मान्य करणार, हे कोणी सांगितलं? इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया.
आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने 1999 ची घटना मान्य केली म्हणून विधानसभेच्या अध्यक्षांनी सुद्धा 99 चीच घटना पाहिली, कारण इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने ती पाहिली आहे. तुम्ही दोघेही स्वतंत्र लवाद. सगळ्यात प्रथम एक गोष्ट लक्षात घ्या, कपिल सिब्बल यांनी ही गोष्ट सांगितलेली आहे की विधानसभेचे अध्यक्ष किंवा हे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया किंवा हे राज्यपाल, ह्या 3 क्वासी ज्युडिशरी आहेत. हे लवाद आहेत, यांना लवादच म्हणायचं. क्वासी ज्युडिशरी, नॉट ज्युडिशरी, नॉट द सुप्रीम ज्युडिशरी, क्वासी ज्युडिशरी. तुम्ही सर्वोच्च नाहीत, तुम्ही सर्वोच्च न्याय व्यवस्थाही नाहीत. सर्वोच्च न्याय व्यवस्था ही सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया आहे. तुम्हाला ट्रिब्युनल म्हणून काही अधिकार आहेत. भारताच्या घटनेने तुम्हाला ते अधिकार देऊ केलेले आहेत. त्यामुळेच मागच्या कॉन्स्टिट्यूशनल बेंचने 5 सदस्यीय जजेसच्या बेंचने तुम्हाला तुमचे अधिकार अबाधित ठेवून तुम्हाला निर्णय घेण्याचा तो अधिकार दिला. पण त्याप्रमाणे, कशाप्रमाणे? त्रिसूत्रीप्रमाणे, ट्रिपल टेस्ट प्रमाणे तुम्ही वागलात का? नाही. अनेक गोष्टी काढल्या कपिल सिब्बलांनी, पिसं काढली. का म्हणतो? शिवसेनेची सगळ्यात महत्वाची घटना लक्षात घ्या तुम्ही. 1999 सालच्या घटनेमध्ये स्वतः मुख्य नेते हे पद नव्हतं. मग जर तुम्ही 99 ची घटना मान्य करता, मग तुम्ही स्वतःला मुख्य नेते जे म्हणवता ते 2022 मध्ये तुम्ही स्वतःला घोषित केलात. त्याचे जे पुरावे तुम्ही निवडणूक आयोगाकडे दिलात, त्याही 2 पुराव्यांपैकी जे मगाशी मी तुम्हाला सांगितले, एक ठराव पास केला त्यावेळेस त्यांनी काय दाखवले? 2 पुरावे. ठराव पास करताना राष्ट्रीय कार्यकारिणीची मेजॉरिटी आमच्या बाजूने आहे आणि आम्ही तिकडून एक ठराव पास केलेला आहे सगळ्यांनी. राष्ट्रीय कार्यकारिणीची मेजॉरिटी 2 नेत्यांसकट 13 पैकी फक्त 2 नेते. या 2 नेत्यांवर तुम्ही मेजॉरिटी कशी प्रूफ करणार? इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने त्यातला एक पुरावा त्याही वेळेस त्यांनी तो ग्राह्य धरला नाहीये. पण नंतर तुम्ही लक्षात घ्या, जशी वेळ निघत गेली, म्हणजे जून पासून ते अगदी फेब्रुवारी पर्यंत, या सगळ्या गोष्टी कपिल सिब्बल यांनी आज आणल्या, पुढे आणल्या. त्यांनी सांगितलं जवळपास या 6-7 महिन्यामध्ये महाराष्ट्रात सत्ता पालट झाली. सत्ता पालट झाल्यानंतर एका विशिष्ट पक्षाला हाताशी धरून त्यांनी, कपिल सिब्बल यांनी विकले जाऊन हा शब्द वापरलेला आहे. विकले जाऊन, एका विशिष्ट पक्षाशी विकले जाऊन, जर पक्षातला एखादा लेजिस्लेचर मधला एखादा गट बाहेर पडतो आणि तो विकला जातो, मुख्यमंत्री पद घेतो आणि त्यानंतर तो हळू जो वेळ मिळत गेला त्याला, त्या वेळेमध्ये तो एस्टॅब्लिश होतो, तो स्थिर स्थावर होतो आणि त्यानंतर तो मुख्य पक्षाकडेच आपला मोर्चा वळवतो. एक तो माणसं फोडत राहतो आणि आजतागायत आज 12 ऑगस्ट आजपर्यंत हा माणसं फोडतच आहे. शिवसेनेला तुमच्या ह्या व्यवस्थेतल्या दिरंगाईमुळे आजतागायत शिवसेनेला ह्या सगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागतंय. यावर आता तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा. धन्यवाद.